इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत। आता या प्रकरणामध्ये आपल्याला मालकीच्या भांडवलाचे स्रोत, त्यामध्ये भाग, प्रतिधारण नफा, कर्जाऊ भांडवलाचे स्रोत, कर्ज रोखे, ठेवींचा स्वीकार, बंधपत्रे, अमेरिकन ठेव पावती, जागतिक ठेव पावती, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था आणि व्यापारी कर्ज इत्यादी अभ्यास घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत पाहत असताना आपण एक लक्षात येईल की प्रत्येक व्यवसाय संघटना जी आहे ती आपली नियमित कृती करत असते। तसेच प्रत्येक व्यवसाय संघटना उत्पादन करणे, त्यांच्या कार्यांचे जे संघटन असेल, संघटन करणे, विकास करणे यासारखी विविध कार्य ते करत असतात। किंवा उत्पादन, संघटन आणि विकास इत्यादी विविध कार्य करण्यासाठी व त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला पुरेशा प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते। कंपनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय उद्योग करत असते, म्हणून तिला आपण आपला व्यवसाय पूर्ण कार्यक्षमतेने करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते। आता या प्रकरणातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे मालकीच्या भांडवलाचे स्रोत। त्या अगोदर आपण प्रस्तावना बघू। उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य, एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि त्या उद्योग व्यवसायामध्ये जे काही कार्य असतील ते कार्य पार पाडण्याची जी गुरुकिल्ली आहे, जी वित्त फायनान्सकडे असते। आपण बघितलं की कोणतंही कार्य करत असताना त्या कार्याला पैशांची पाठबळ लागते। पैशाविना ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही। व्यवसाय करत असताना प्रत्येक टप्प्याटप्प्यावर, प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला भांडवलाची गरज असते किंवा निधीची गरज असते। कंपनीचे प्रवर्तन असत, संघटन किंवा तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठी यांच्यासाठी आवश्यकता असते। भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध मार्गांनी भांडवल जमा करण्याची प्रक्रिया होय। ते व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला आपण भांडवल असे म्हणतो। आणि प्रत्येक जी व्यवसाय संस्था असेल किंवा प्रत्येक जी कार्य करत असताना त्यांना भांडवलाची आवश्यकता हे नेहमी भासत असते। कंपनी वेगवेगळ्या मार्गांनी मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते। व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्त पुरवठ्याचे काही विविध प्रकार आहेत, ते आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील। म्हणजे भांडवल निधी उभारण्याच्या ज्या प्रक्रियेत विविध मार्गांनी कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार भांडवल जमा केले जाते, त्या प्रक्रियेस भांडवल निर्मिती असे म्हणतात। व्यवसाय संघटनेस व्यवसायातील उपलब्ध असलेल्या वित्त पुरवठ्याचे काही मार्ग आहेत, ते आपल्याला पुढील तक्त्यावरून सांगता येईल। वित्त पुरवठ्याचे स्रोत म्हणजे मार्ग। पहिला आहे मालकीचे भांडवल, त्यात भाग, प्रतिधारण नफा, समहक्क भाग, अग्रहक्क भाग, इकडे कर्जाऊ भाग भांडवल आहे,
म्हणजे कोणतीही व्यवसाय संस्था किंवा कोणतीही कंपनी जेव्हा एखादा व्यक्ती चालू करतो तेव्हा त्या व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीचे काही भाग भांडवल असतात आणि कर्जाऊ काही भाग भांडवल असते. मग कर्जाऊ भाग भांडवलमध्ये कर्जरोखे असतील, ठेवी असतील, बंद पत्रे असतील, जागतिक ठेव पावती असेल, अमेरिकन ठेव पावती असेल, बँकेचे कर्ज असतील, वित्तीय संस्थांचे कर्ज असतील आणि व्यापारी कर्ज, अशा विविध मार्गांनी कंपनीचा जो व्यवस्थापक आहे, कंपनीचा जो मालक आहे, तो संस्थेसाठी कर्ज उभारत असतो. वरील मार्गांचे अंतर्गत मार्ग आणि बहिर्गत मार्ग असे वर्गीकरण केले जाते. बाह्य मार्गामध्ये संस्थेबाहेरच्या मार्गांनी जमा केलेला निधी आणि अंतर्गत स्रोत किंवा मार्गांमध्ये संस्थेने संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी यांचा समावेश होतो. आता मालकीच्या भांडवलाचे मार्ग किंवा स्रोत. ज्याप्रमाणे आपण बाह्य स्रोत बघितले, आता यामध्ये काय असते की सुरुवातीच्या काळात उद्योग व्यवसायात लागणारा जो निधी आहे, जेव्हा व्यवसाय अथवा उद्योग संघटना ज्या बाहेरील मार्गांनी जमा करते अशा मार्गांना, निधींना बाह्य स्रोत असे म्हणतो. अंतर्गत, दुसरा आहे अंतर्गत स्रोत. याचा विचार करत असताना उद्योग व्यवसाय संघटनेमधील ज्या स्रोतांद्वारे व्यवसायात अथवा उद्योगात लागणारा निधी अंतर्गत मार्गांनी उपलब्ध केला जातो, त्याला अंतर्गत मार्ग किंवा स्रोत असे आपण म्हणतो. आता कंपनीच्या मालकांनी म्हणजेच काय, तर कंपनीचे जे भागधारक असतात त्यांनी पुरवलेल्या भांडवल निधीला आपण मालकीचे भांडवल असे म्हणतो. याला स्वामित्व भांडवल असेही म्हणता येईल. संचयी प्रतिधारण नफा हा मालकीच्या भांडवलाचा एक घटक आहे. संचयी नफा पुन्हा व्यवसायात भांडवल म्हणून गुंतवणे, यास नफ्याची पुनर्गुंतवणूक असेही आपण म्हणतो. नवीन कंपन्यांचे आरंभीचे भांडवल उभारण्याचा अंतर्गत मार्ग हा महत्त्वाचा एक मार्ग आहे. आता आहे मालकीच्या भांडवलाचे स्रोत. मालकाच्या किंवा भागधारकांच्या मदतीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवित असतात. मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे. आपण बघितलं की मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा. यालाच नफ्याची आपण पुनर्गुंतवणूक असेही म्हटलं. कंपनीच्या नफ्याची कंपनीच्या व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे असा याचा अर्थ होतो. भाग भांडवल हा सार्वत्रिक आढळणारा असा एक प्रकार आहे. कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवितात. ही भाग भांडवलाची जी रक्कम आहे ती अधिकृत भांडवल म्हणजे आपण त्याला ॲथोराइज कॅपिटल म्हणतो. ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केली जाते. आता आपण याचा अभ्यास करू. पहिला आहे भाग. आपल्याला दिलेली माहिती आहे बघा,
कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्यांचाही यात समावेश केला जातो. कंपनीची मालकी हक्काच्या भांडवलाची जर समान दर्शनी मूल्य असलेल्या अनेक अंशात किंवा हिस्सात आपण विभागणी केली तर प्रत्येक समान अंशाला भाग असे म्हणतात. परत लक्ष द्या, भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय. कंपनीचे भाग भांडवल असे लहान लहान भागांमध्ये विभागलेले असतात. प्रत्येक लहान भाग म्हणजे भाग होय. प्रत्येक छोट्या हिस्स्याचे मूल्य म्हणजेच भागांचे दर्शनी मूल्य. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. जी व्यक्ती भाग खरेदी करते त्याला आपण भागधारक असे म्हणतो. आता भागांची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पहिला आहे अर्थ. भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे. भाग हा संयुक्त भांडवली संस्थेच्या भाग भांडवलातील लहानात लहान एकांक अथवा हिस्सा असतो. म्हणून भाग हा भांडवलाचा एक छोटासा घटक आहे. ह्या आपल्याला भागांचं वैशिष्ट्य सांगता येईल. दुसरा आहे मालकी हक्क. भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. भाग हे भागधारकांचा कंपनीवरील मालकी हक्क दर्शवतात. म्हणजेच काय, भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीस आपण भागधारक असे संबोधतो. भाग हा भागधारकांचा मालकी हक्क दर्शवणारा एक प्रकारचा तो दस्तऐवज आहे. पुढचा आहे अनुक्रमांक. भागांचे डिमॅटेरियलायझेशन झाले नसेल, भौतिक स्वरूपात नसेल, तर प्रत्येक भाग हा स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग दाखवल्यावर शेअर सर्टिफिकेट नमूद केलेला असतो. म्हणजेच काय, भागांचे डिमॅटेरियलायझेशन झाले नसेल तर प्रत्येक भागास अनुक्रमांक द्यावाच लागतो. प्रत्येक भागास अनुक्रमांक जर दिला तर तो भाग कोणत्या व्यक्तीने खरेदी केला आहे हे आपल्याला समजत असते. हा क्रमांक भाग दाखवल्यावर नमूद केला जातो. पुढचा आहे हक्क असल्याचा पुरावा. भाग प्रमाणपत्र हे कंपनीने तिच्या सर्वमान्य मुद्रे अंतर्गत जारी केलेले असते. भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा दस्तऐवज भाग ही कोणत्याही दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्र स्वरूपात ठेवलेली असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डीमॅट ही रूपांतरित केली जाते. म्हणजे भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नाही. त्यामुळे भाग हे नेहमी भाग दाखल्याच्या स्वरूपात ठेवले जातात किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवले जातात. भाग हा मालकी हक्क दर्शवणारा एक प्रकारचा दस्तऐवज आहे. पुढचा आहे भागांचे मूल्य. आपण बघितले की प्रत्येक भागाला पैशाच्या स्वरूपात विशिष्ट मूल्य असते. भागांचे मूल्य हे 3 प्रकारचे असू शकते. पहिला आहे दर्शनी मूल्य, त्याला आपण फेस व्हॅल्यू असे म्हणतो. भागांच्या या मूल्याचा उल्लेख कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल या कलमात केला जातो. उदाहरणार्थ भाग
दाखल्यावरही हे मूल्य दर्शवलेले असते 10, 100, 200 etc. म्हणजे हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते व कंपनीच्या घटनापत्रकामध्ये त्याची नोंद केलेलीही असते. दुसरं आहे विक्री मूल्य, त्याला आपण इश्यू प्राइस म्हणतो. कंपनी या किमतीला भाग विक्री करते. म्हणजेच काय, तर कंपनी ज्या किमतीला भागांची विक्री करते त्या किमतीला आपण विक्री मूल्य म्हणजे असे म्हणतो. तिसरा आहे बाजार मूल्य, मार्केट व्हॅल्यू. भाग बाजारात ज्या किमतीला भाग विकले जातात त्या किमतीला भागांचे बाजारी मूल्य असे म्हणतात. हे मूल्य भाग बाजारातील मागणी म्हणजे डिमांड व पुरवठा सप्लाय यांच्यानुसार ठरवले जाते. म्हणजे भागांच्या मूल्यांचा अभ्यास करत असताना प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य असते. एक दर्शनी मूल्य, त्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतात, की त्यांची नोंद हे घटनापत्रकात नमूद केलेली असते. दुसरं आहे विक्री मूल्य, कंपनी या किमतीला भाग विक्री करते. तिसरं आहे बाजार मूल्य, हे मूल्य भाग बाजारातील मागणी म्हणजे डिमांड, मागणी आणि पुरवठा यांच्यानुसार ठरवले जाते. पुढचा आहे हक्क. भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात. उदाहरणार्थ लाभांश प्राप्तीचा अधिकार, लेखापुस्तकाच्या तपासणीचा अधिकार, भागधारकांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार आणि भागधारकांच्या बैठकीत मतदान करण्याचा अधिकार इत्यादी. समहक्क भागधारकांना काही हक्क प्राप्त होतात. उदाहरण द्यायचं झालं, लाभांश प्राप्तीचा जो अधिकार आहे, भागधारकांच्या सभेत हजर राहण्याचा अधिकार, सभेत मतदान करण्याचा अधिकार, हिशोब पुस्तके तपासण्याचा अधिकार इत्यादी आपल्याला भागांचे हक्क सांगता येईल. पुढचा आहे मिळकत. भागधारक कंपनीच्या वाटपयोग्य नफ्यातून वाटा मिळवण्यास पात्र असतो, याला लाभांश असे म्हणतात. भागांच्या स्वरूपात केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा म्हणून भागधारकास नफ्यातील काही हिस्सा लाभांशाद्वारे दिला जातो. पुढचा आहे हस्तांतरण. नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात. म्हणजे सार्वजनिक कंपनीचे भाग नियमावलीतील नियमानुसार हस्तांतरित करता येणे, ह्या आपण भागांची वैशिष्ट्ये सांगता येईल. पुढचं आहे भागधारकांची मालमत्ता. भाग ही भागधारकांची चल मालमत्ता आहे असे आपण म्हणतो. भाग ही भागधारकांची चल मालमत्ता आहे. आणि शेवटला आहे भागा. अशा प्रकारे आपल्याला भागांची वैशिष्ट्ये सांगत असताना त्यामध्ये पहिलं होतं अर्थ, दुसरं होतं मालकी हक्क, अनुक्रमांक, नंतर हक्क असल्याचा पुरावा, 5 नंबर भागांचे मूल्य, त्यामध्ये दर्शनी मूल्य, विक्री मूल्य, नंतर बाजार मूल्य, नंतर हक्क, मिळकत, हस्तांतरण आणि भागधारकांची मालमत्ता इत्यादी मुद्द्यांच्या आधारे आपण भागांची वैशिष्ट्य सांगू शकतो. पुढचा आहे भागांचे प्रकार. भागांचे विविध प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये पहिला आहे कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. त्यासाठी त्यांचे हक्क, त्यांचे लाभ, त्यांची जोखीम अशा गोष्टी लक्षात घेतल्या जातात
आपण खालील तक्त्यावरील भागांचे प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये 2 प्रकार पडतात मुख्य. पहिला आहे समहक्क भाग. समहक्क भागमध्ये मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा आहे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. या अगोदर आपल्याला समहक्क भाग म्हणजे काय याची व्याख्या बघावी लागेल. आता अर्थ पाहत असताना लाभांश देतेवेळी तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी ज्या भागांना कोणताही अग्रक्रम दिला जात नाही त्या भागांना आपण समहक्क भाग किंवा सामान्य भाग म्हणतो. परत लक्ष द्या, समहक्क भाग म्हणजे काय? लाभांश देतेवेळी तसेच कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी ज्या भागांना कोणताही अग्रक्रम दिला जात नसेल त्या भागांना आपण समहक्क भाग किंवा सामान्य भाग असे म्हणतो. समहक्क भागांना साधारण भाग असेही संबोधले जाते. कंपनी कायद्यानुसार समहक्क भागाची व्याख्या काय आहे तर समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. वरील व्याख्येवरून समहक्क भागाची 2 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे आपण अजूनही सांगू शकतो की समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असतात व मालकी हक्कासोबत असणारी सर्व जोखीम ते स्वतः पेलत असतात. त्यामुळे समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल अथवा जोखमीचे भांडवल असेही आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या समहक्क भागांची 2 वैशिष्ट्ये, त्यात पहिला आहे अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या प्राथमिक व मूलभूत भांडवलाचा समहक्क भाग हा महत्त्वाचा स्रोत आहे. समहक्क भागांकडेच कंपनीची मालकी असते. त्याचबरोबर ते कंपनीची जोखीमही उचलत असतात. आपण बघितलं, कंपनी विसर्जनाच्या नंतर जर गुंतवणूकदारांची रक्कम प्रथम परत केली जाते, त्यानंतर उर्वरित रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. समहक्क भागधारकांसाठी कोणत्याही निश्चित अथवा बांधिलकी असलेला भार कंपनी उचलत नाही. लाभांशाचा दर जो आहे ते नियामक मंडळ ठरवत असते. एखाद्या वर्षी कंपनीला जर नफा झाला तर तो समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो. जर जास्त नफा झाला तर कंपनीच्या भागधारकांना जास्त लाभांश दिला जातो. अशा प्रकारे समहक्क भागधारकांच्या कंपनीच्या चढउतारांशी जोडलेले असते. जर कंपनी यशस्वी झाली तर त्यांचा आर्थिक लाभाचा जो आनंद आहे ते कंपनीचे भागधारक घेत असतात. पुढील मुद्दा आहे समहक्क भागांची वैशिष्ट्ये. समहक्क भागांची वैशिष्ट्यामध्ये कायमस्वरूपी भाग भांडवल असतील, लाभांशाचे दर, हक्क, अग्रक्रम हक्क नाही, नियंत्रण, जोखीम, अवशेष भागांचे दावेदार, कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही, अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग, हक्क भाग, दर्शनी मूल्य आणि बाजार मूल्य, भांडवल वृद्धी अशा विविध प्रकारच्या मुद्द्यांचा अभ्यास आपण समहक्क भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये करणार आहे. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे कायमस्वरूपी भाग भांडवल. समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम
कंपनीच्या जीवनकालामध्ये परत दिली जात नाही. त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर करता येते. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीला दीर्घ मुदतीची व कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करून देतात. म्हणजेच काय की भाग भांडवलाची जी परतफेड आहे ते कंपनीच्या अस्तित्व काळात न होता कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी होते. म्हणजेच भाग भांडवल कंपनीचे कायमस्वरूपी व दीर्घ मुदतीचे भांडवल असते. पुढचा आहे अस्थिर लाभांशाचे दर. समहक्क भागांसाठी कंपनीचे लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नाही. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार कमी वा जास्त होतो. जर कंपनीने जास्त प्रमाणात नफा कमविला असेल तर लाभांशाचा दर हा अधिक दिला जातो. तसेच नफा अपुरा असेल तर व्यवस्थापक लाभांशाचे जे वाटप आहे ते लांबणीवर टाकू शकतात. समहक्क भागधारक लाभांशासाठी व्यवस्थापकावर सक्ती करू शकत नाही. म्हणजेच समहक्क भागांवरील लाभांशाचा दर प्रतिवर्षी कंपनीला होणाऱ्या नफ्यानुसार कमी किंवा जास्त होतो. कंपनीला जास्त नफा झाला तर समहक्क भागधारकांना जास्त दराने लाभांश मिळतो. जर समहक्क उलट पक्षी कंपनीला फार कमी प्रमाणात नफा झाला असेल तर समहक्क भागधारकांना लाभांश मिळतोच असे नाही. तर अशा प्रकारे आपण समहक्क भाग म्हणजे काय ते बघितलं. यानंतरच्या लेक्चरमध्ये समहक्क भागांची जे वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपण वापर करणार आहोत किंवा विचार करणार आहोत. धन्यवाद.